तालुक्यातील वढाव येथील ग्रामदैवत श्री बहिरी देवाची वार्षिक यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी झाली। चैत्र पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला भरलेल्या या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे आणि संपूर्ण कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती। या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या देवकाठी स्पर्धा आणि अंगावर काटेरी पेरकूट मारून घेण्याच्या प्रथेने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। दुपारी ठीक 12 वाजता गावाच्या मध्यभागी असलेल्या बहिरी देव मंदिरातून देवाचा छबिना वाजत गाजत निघाला। बहिरी देवाच्या नावानं चांगभलाच्या जयघोषात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत शेकडो ढोलवादक आणि अंगावर काटेरी पेरकूट मारून घेणारे भक्तगण सहभागी झाले होते। यामध्ये तरुण मंडळींसह ज्येष्ठांचाही मोठा सहभाग दिसून आला। पारंपरिक गीते गाणाऱ्या हजारो महिला पुरुषांच्या उपस्थितीत हा छबिना मोठे वढाव मार्गे दीव गावातील नागेश्वर देवाला भेट देण्यासाठी मार्गस्थ झाला। दीव गावात छबिन्याचे जंगी स्वागत करण्यात आले। त्यानंतर श्री नागेश्वराचा छबिनाही बहिरी देवाच्या सोबत निघाला। वाशी मार्गे हा लवाजमा पुन्हा वढाव गावात दाखल झाला। तेव्हा शिवनेरी मैदानात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या देवकाठी उभारण्याच्या शर्यतीला सुरुवात झाली। एकापेक्षा एक सरस आणि उंच देवकाठ्या उभारण्याचे कौशल्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या स्पर्धांनंतर छबिना कांबळेआळी, तळेआळी आणि दत्तगुरु मंदिर मार्गे पुन्हा मूळ बहिरी देव मंदिरात विसावला। यात्रेनिमित्त शिवनेरी मैदानावर मोठे पाळणे, खेळण्यांची दुकाने, मिठाई आणि फुलांची दुकाने थाटण्यात आली होती। एप्रिलचा उन्हाचा कडाका असूनही भाविकांचा उत्साह कायम होता। मात्र वाढत्या उष्णतेमुळे यात्रेवर पाणी टंचाईचे सावट काही प्रमाणात जाणवत होते। प्रशासकीय नियोजन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वढावची ही ऐतिहासिक यात्रा अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली। मालला उसळगोळा भातरे ट्रस्टीपंच हा लेपा परंपरेनुसार आहे। आज 100 वर्ष झाली। आज परंपरेचा लेपा चालू असतो। सकाळचा लेपा पूजन होतं। पूजन झाला की मग ते भाई पाया पडतात। भाई पाया पडतात 12:30 आपला लेपा निघतो। लेपा निघाल्यानंतर आपला गावभर फिरतो। आता फिरतो भाई लोक कुठे मारत जातात। त्या फिरते लोक भाई रस्ते होतात, साधने होतात। पण इथून लेपा झाल्यानंतर आमचा मुंबई आहे कुठं तिथं आमचा देवस्थान आहे, कुठं जुना देवस्थान तिथं आमचा लेपा भेटून येतो। नंतर दोन देव एकत्र भेटतात। नंतर देऊ लेपा जेव्हा आता येत्या आमच्या नंतर बंद झाला। आता आपला मूळ जो कुठे मोठं आहे, मोठं आमचा तिथं गेलं काठे बंद होतील, तिथं आरती होईल। आरती झाल्यानंतर आमचा लेपा मार्गी स्थळ लागेल। नंतर आपला देऊ मार्गे असं येईल समोर नाटक गाजत। नंतर शीत चालू असलेले आमच्या काठ्या म्हणजे काय देवकाठ्या उभारतील, त्याला समान बक्षीस उंच कोण असेल पण समान बक्षीस। हा कारभार आमच्या वढावचा जवळ 5 दिवस सतत गेले। 5 दिवस सतत ने भजन कीर्तन उड्या मारत ढोळ्यांची स्पर्धा असे कार्यक्रम होतात। आता आपण जर पाहताय ही जी बहिरी देवाची मूर्त दिसते ही पूर्ण लाकडाची मूर्त आहे आणि एका लाकडापासून बनवलेली मूर्त आहे। पेण तालुक्यातीलच नव्हे, रायगड जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे अशा प्रकारची जी एक देवाची मूर्त आहे ती देवाची मूर्त या लेपा रूपीने आपल्याला इथं फिरताना दिसते। संपूर्ण रायगड मध्ये नाही, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात जरी फिरला तरी कुठल्याही देवाची पूर्ण मूर्त आहे ती अशी छबिना रूपाने फिरताना आपल्याला कुठेही दिसणार नाही।
देवांच्या ज्या ज्या पालख्या निघतात, कोणत्याही देवस्थानाची जी पालखी असली तरी ती पालखी जी आहे त्या पालखीमध्ये फक्त प्रतिकात्मक मूर्त ही फिरवली जाते किंवा मुखवटा फिरवले जाते. मात्र वडाव गावातील हे एकमेव असं मंदिर आहे ज्या मंदिरात देवाची पूर्ण मूर्त जी आहे ती पूर्ण मूर्त 5 गाव फिरवली जाते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वडाव गाव हे सणांचं माहेरघर याचसाठी ओळखलं जातं की वैशिष्ट्यपूर्ण सण किंवा अगदी शतकांची परंपरा असणारं, शतकांपेक्षा जास्त वर्ष सण साजरा करणारा आणि एकोप्याने सण साजरा करणारं गाव म्हणून हे वडाव गाव ओळखलं जातं. तर याचसाठी याच सणाचं याच यात्रेचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर आपण माझ्या हातात पाहू शकत असाल हे जे पेरकूट दिसतंय हे पूर्ण काटेरी पेरकूट असतं. असे काटेरी पेरकूट हे सर्व भक्तगण आपल्या अंगावर मारून घेत असतात आणि आपल्या देवाला खऱ्या अर्थानं रक्ताची आहुती देत असतात. यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय नाही तर देवाप्रती असणारा भाव भक्तिभाव हे महत्वाचं आहे. अत्यंत उत्साहातच हा सण साजरा होत असतो. आता आपण पाहत असाल तर या वड्यामधून निघालेला हा पूर्ण देवाची मूर्त आहे ती आता फिरत फिरत छबिना रूपी आपल्या हनुमंताच्या देवळाजवळून म्हणजेच हनुमंताची भेट घेऊन आता मोठेवड्याकडे प्रस्थान होत आहे. मोठेवड्यानंतर दीव, त्यानंतर पूर्व परंपरेपासून हा लेपा वाशी गावात जात होता आणि तिथून नारवेल फाट्यावरून जगदंबा मातेचं दर्शन घेऊन तो जात होता. हा, तर इथून आता आपण जेव्हा थोड्या अंतरावर जाऊ म्हणजे साधारणतः 800 ते 1000 मीटर पर्यंत जाऊ तेव्हा दीव गावचं जे नागेश्वर देवस्थान आहे त्या नागेश्वर देवस्थान आणि आपल्या बहिरी देवाचं मिलन होणार आहे आणि तिथून पुन्हा हा जो लेपा आहे तो एकत्र लेपा पूर्ण जाणार आहे. आणि हे आता जो लेपा चाललेला आहे त्या या बहिरी देवाचं मूळ देवस्थान जे आहे ते मोठेवड्या गावात असणारं मूळ देवस्थान आहे त्या देवस्थानाच्या भेटीला जाणार आहे. तिथं भेट घेऊन त्यानंतर हा लेपा पुन्हा दीव मार्गे वर्सुबाईच्या भेटीला जाणार आहे. मात्र आता वेळ लोकांना कमी असतो त्यामुळे दीव फाट्यावरून तो फिरत फिरत आपल्या एसटी स्टँडवर येतो ज्याला आम्ही बाहुल म्हणतो. आणि एसटी स्टँडवर आल्यानंतर या यात्रेची खरी जी मजा आहे ती आपल्याला पाहायला मिळते. 500 ते 600 फूट उंच देवकाठ्या या फक्त आणि फक्त दोराच्या सहाय्याने उभ्या केल्या जातात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हत्यारांचा वापर न करता दोराच्या सहाय्याने काठ्या उभ्या केल्या जातात. आणि या काठ्यांचं गेल्या वर्षीपासून जर आपण वैशिष्ट्य पाहिलं असेल तर एवढ्या 500 फुटापर्यंत उंच असणाऱ्या देवकाठ्यांवर पूर्ण टोकापर्यंत लाईट केली जाते. अत्यंत खर्चिक असा हा काम आहे. मात्र या वडाव गावातील मंडळी अतिशय जोशाने साजरे करत असतात. म्हणूनच खऱ्या अर्थानं वडाव गाव हे सणांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. जनोदय करिता विनायक पाटील, पेण.